अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। हे बघा मित्रांनो, आपला विषय आजचा हा आहे मित्रांनो की आपण हे बघा, आपल्या प्रवेशद्वारवर आपल्या घरामध्ये पैसा येत नाही मित्रांनो, आपल्या घरामध्ये पैसा येत नाही, पैसा येण्याचे मार्ग आपल्या घरामध्ये उघडत नाही मित्रांनो, मार्ग खुले होत नाही। त्यासाठी आपण प्रवेशद्वारवर, मुख्य द्वारवर एक अशी वस्तू ठेवायची आहे मित्रांनो, त्यामुळे आपल्या सर्व समस्यांना आराम मिळेल, सर्व समस्या आपल्या समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळेल, सर्व समस्यांपासून आराम मिळेल, सर्व संकटांपासून आपल्याला आराम मिळेल मित्रांनो। ही अशी कोणती वस्तू आहे ती आपल्याला मेन दरवाजा मध्ये ठेवायची आहे बघा मित्रांनो। आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल, आणि एक लाईक करा। तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो, एक लाईक करा। हे बघा, आपण आज बघणार आहोत, हे बघा, वास्तुशास्त्रानुसार घरच्या मुख्य प्रवेशद्वारवर आपल्याला एक अशी वस्तू ठेवायची आहे मित्रांनो, त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसे येतील, पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील मित्रांनो। हे बघा, ती वस्तू आपण बघूया। पाण्याने भरलेले भांडे आपल्याला ठेवायचे आहे बघा मित्रांनो। अनेक फायदे आपल्याला होऊ शकतात, अनेक उपाय, अनेक समस्यांना आपल्याला अनेक समस्या आपले संकट, अनेक समस्यांपासून आपल्याला आराम मिळू शकते बघा मित्रांनो। असे केल्याने घरात सुख शांती कायम राहील मित्रांनो, आणि गरिबी कायमची दूर होईल मित्रांनो। बघूया, हे बघा, आपल्याला काय करायचं आहे। मुख्य प्रवेशद्वारवर पाण्याने भरलेले भांडे आपल्याला ठेवायचे आहे बघा मित्रांनो। आपल्या घरामध्ये सुख शांती आणि सौभाग्य येईल मित्रांनो। वास्तुशास्त्रानुसार घरच्या मुख्य दारावर पाण्याने भरलेले भांडे आपल्याला ठेवायचे आहे, सौभाग्य आपले वाढेल, घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहील। आपल्याला एक भांडे भरून पात्र आपल्याला पाणी ठेवायचे आहे बघा मित्रांनो। संपत्तीचे हे पाणी म्हणून संपत्तीचे प्रतीक आहे मित्रांनो। असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये मुख्य गेटवर पाण्याने भरलेले भांडे ठेवले जाते त्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता ऊर्जा असते। कुटुंबातील सदस्यामध्ये प्रेम आपुलकी असते बघा मित्रांनो, आणि आरोग्यही त्यांचे उत्तम असतात, आणि पैशाची कमतरता त्या घरामध्ये भासत नाही मित्रांनो। हे बघा, आपण बघूया, हे भांडे भरलेले आहे मित्रांनो, पण हे भांडे आपण जे प्रवेशद्वारवर भांडे भरून ठेवणार आहे ते भांडे पितळाचे किंवा तांब्याचे असावे मित्रांनो, पितळाचे असावे किंवा तांब्याचे असावे। दररोज आपण पूर्णपणे ते भांडे स्वच्छ करायचे आहे, आणि तेव्हाच त्या भांड्यामध्ये पाणी भरायचे आहे बघा मित्रांनो। काय करायचे आहे, तेव्हाच त्या भांड्यामध्ये पाणी भरायचे आहे। आणि भांड्याने आपल्याला पाणी अशा ठिकाणी ठेवायचे आहे, ते भरलेले भांडे जे आहे मित्रांनो आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचे आहे की जेणेकरून कुणाचा पाय लागणार नाही, कुणी स्पर्श करणार नाही त्या पाण्याला, त्या भांड्याला। अशा ठिकाणी आपल्याला मुख्य दार आहे आपले, तिथे हे पाणी आपल्याला ठेवायचे आहे मित्रांनो। जर तुम्ही मुख्य दारावर पाण्याने भरलेले भांडे ठेवत असाल तर स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे बघा मित्रांनो। रोज स्वच्छ करायचं आहे आणि रोज पाणी आपल्याला बदलायचे आहे मित्रांनो। आणि हे भांडे तांब्याचे किंवा पितळाचेच भांडे पाहिजे। आणि त्याच्यानंतर हे बघा, आपण काय करायचं आहे, हे बघा, आरोग्य आणि आपले मानसिक आरोग्यासाठीही आपल्याला हे खूप खूप चांगले काम आहे बघा मित्रांनो। जेव्हा तुम्ही घरच्या मुख्य प्रवेशद्वारवर पाण्याने भरलेले भांडे आपण ठेवू तेव्हा तुमचे आरोग्य सुधारेल, तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा येईल मित्रांनो। हे बघा, आणि आपल्या घरामध्ये जर आजारी व्यक्ती असेल खूप काही दिवसांपासून तर त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा येईल मित्रांनो। याशिवाय जर तुम्ही कुणालाही कोणत्याही प्रकारचे मानसिक तणाव, त्रास
होत असेल तर त्यापासूनही तुम्हाला आराम मिळेल मित्रांनो. हे बघा, आणि नकारात्मक ऊर्जा सुद्धा तुमची दूर होईल. हे बघा, नकारात्मकता दूर ठेवण्यासाठी पाणी खूप खूप प्रभावी आहे मित्रांनो. आपल्याला नकारात्मकता घरामध्ये आणायची नाहीये, वाईट शक्ती आपल्याला घरामध्ये नकोय मित्रांनो. त्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर ठेवलेले कोणतेही प्रकारची वाईट ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही मित्रांनो. फक्त आपल्याला एक भांडे तांब्याचे असो किंवा पितळाचे असो मित्रांनो, हे प्रमुख गेटवर, आपल्या मुख्य मेन गेटवर आपल्याला भरून ठेवायचे आहे मित्रांनो. हे बघा, आपल्याला पैशाची कमतरता पडणार नाही, घरामध्ये अन्नधान्याची कमतरता सुद्धा पडणार नाही मित्रांनो. हे बघा, आपल्या घरामध्ये सुख शांती आपली टिकून राहील मित्रांनो. आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता पडणार नाही, घरामध्ये सुख शांती टिकून राहील मित्रांनो. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पहिल्यांदाच घराचे मुख्य प्रवेशद्वारावर पाण्याने भरलेले भांडे ठेवल्यामुळे प्रदूषण शोषून घेतो. बघा मित्रांनो, हे पाणी जे आहे प्रदूषण बाहेरून येणारे जे प्रदूषण असतात मित्रांनो, ते पाणी शोषून घेतात आणि त्यामुळे शुद्ध हवा आपल्याला मिळते. हे बघा, आणि श्वासोश्वास आपल्याला घेण्यामध्ये आराम मिळेल मित्रांनो. हे काम आपल्याला दररोज करायचं आहे. बघा मित्रांनो, आपल्या घरामध्ये पैशाची कमी पडणार नाही, आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमी पडणार नाही, आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा येणार नाही मित्रांनो. आपल्याला हे काम रोज सकाळी उठल्याबरोबर अंघोळ स्नान झाल्यानंतर भांडे स्वच्छ करायचे आहे आणि स्वच्छ पाण्याने ते भांडे आपल्याला भरून ठेवायचे आहे. कोणाचा धक्का, कोणाचा हात लागणार नाही, कोणाला स्पर्श सुद्धा करणार नाही, अशा ठिकाणी ते भांडे ठेवायचे आहे एका कोपऱ्यामध्ये मित्रांनो, रांगोळी काढून. आणि सहसा हे बघा, आपल्या घरातील सदस्यांची बूट चप्पल सुद्धा तिथे काढायची नाही मित्रांनो. त्या भांड्याजवळ आपण बूट चप्पल कुठेतरी वेगळी ठिकाण करायचं आहे. बूट चप्पल ते एका साईडला कुठेतरी काढायचे आहे बघा मित्रांनो. आणि आपल्या घरामध्ये जर कोणी पाहुणे आले, जर कोणी आपले जवळचे नातेवाईक आहेत, जरी त्यांना सांगायचे आहे की तिथे बूट चप्पल काढायची नाही मित्रांनो. जिथे आपण पाण्याने भरलेले भांडे आहेत, तिथे ही लक्ष्मी आहे मित्रांनो आपल्या घराची, तिथे आपण बूट चप्पल सुद्धा आपणही काढायची नाही. आणि आपल्या घरामध्ये जर पाहुणे आले मित्रांनो, त्यांनाही आपण बूट चप्पल दुसऱ्या कुठेही जागा करू शकतात मित्रांनो, पण मेन गेटवर आपण बूट चप्पल तर काढायची नाहीच आहे. आणि त्या भांड्याला स्पर्श सुद्धा करायचं नाही मित्रांनो. आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.